मित्रांनो, हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेली आणि पिंपळगाव जोगा धरणाच्या सानिध्यात असलेली माझी शाळा म्हणजे रोज निसर्गाशी होणारी एक शांत भेटच जणू. इथे प्रत्येक सकाळ नव्या रंगात उगवते आणि प्रत्येक संध्याकाळ निसर्गाची एखादी नवी कलाकृती उलगडते. अशा या धरणाच्या कडेला गेली अनेक दिवस एक राखाडी बगळा शांतपणे उभा असायचा. थोडी जरी हालचाल झाली, किंचित जरी चाहूल लागली की क्षणार्धात तो आकाशात विरून जायचा. गेली 2 महिने मी फक्त पाहत होतो, थांबत होतो आणि संयम शिकत होतो. आज मात्र कित्येक दिवसांच्या प्रयत्नानंतर तो क्षण आला जेव्हा हा सावध बगळा माझ्या अगदी जवळ होता. आज फक्त शूटिंग नाही झालं, आज निसर्गाने माझ्यावर विश्वास टाकला. एरवी माणसाची चाहूल लागताच क्षणाचाही विलंब न लावता उडून जाणारा हा राखाडी बगळा आज मात्र थांबला. कित्येक दिवसांच्या प्रयत्नानंतर आज प्रथमच फक्त त्याला पाहता आलं नाही, तर त्याचं निरीक्षण करता आलं. पाण्याच्या काठावर उभा असलेला हा पक्षी जणू काही वेळेला थांबून निसर्गाची संवाद साधत होता. कदाचित हा फक्त एक पक्षी असेल, पण माझ्यासाठी हा निसर्गाचा धडा होता. थांबायला शिक, पाहायला शिक, निरीक्षण करायला शिक, कारण निसर्ग घाईत कधीच उघडा होत नाही. कदाचित हेच असावं रानवेडेपण. राखाडी बगळ्याची उंची साधारणतः 3 ते 4 फुटापर्यंत असते. त्याची मान इंग्रजीतल्या यस आकारात वाकलेली आणि उडताना ती आत ओढलेली दिसते. हाच त्याचा खास फरक. लांब पाय पाण्यात उभं राहण्यासाठी आणि चोच शिकार पकडण्यासाठी अचूक बनलेली आहे. हा पक्षी फारसा आवाज करत नाही, कारण त्याचं जगणं शांततेवर आधारलेलं आहे. राखाडी बगळ्याचं शिकारीचं तंत्र म्हणजे संयमाचा सर्वोच्च नमुना. तो तासनतास पाण्यात एकाच जागी न हलता उभा राहू शकतो. मासे, बेडूक, छोटे साप, कीटक आणि कधीकधी उंदीरसुद्धा त्याच्या आहारात असतात. शिकार दिसताच क्षणार्धात तो पाण्यात झेपावतो. ना घाई ना गडबड, फक्त अचूक वेळ आणि अचूक वेध असतो. राखाडी बगळा हा अतिशय सावध आणि एकलकोंडा पक्षी. माणसाची किंचित चाहूल लागली तरी तो उडून जातो. म्हणूनच आज इतका वेळ तो माझ्यासमोर थांबला. हा क्षण माझ्यासाठी नुसता व्हिडिओ नव्हता, तर तो विश्वासाचा क्षण होता. निसर्ग सांगतो, जर आपण शांत राहिलो तर तो स्वतः उघड होतो. राखाडी बगळा पाणवठ्यांच्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो आजूबाजूच्या पाण्याची स्वच्छता आणि जैवविविधता यांचं जिवंत निदर्शन आहे. जिथे बगळा आहे तिथे अजूनही पाणवठे आणि पाणी जिवंत आहे. राखाडी बगळा या पक्षात नर आणि मादी यांच्यात बाह्य दिसण्यात फारसा फरक आढळत नाही. त्यामुळे सामान्य निरीक्षणात दोघांची ओळख पटवणे कठीण असते. साधारणपणे नर हा आकाराने मादीपेक्षा किंचित मोठा व उंच असतो आणि त्याची मान व चोच थोडी अधिक लांब असते. नराच्या डोक्यावर व छातीवर काळ्या रेषा आणि पिसांचे पट्टे अधिक ठळक असतात, तर मादीमध्ये रंग थोडे सौम्य दिसतात. प्रजनन काळात नराच्या छातीवर लांब सैल पिसे आणि डोक्यावरील काळी पट्टी अधिक उठून दिसते. मादीची देहबोली तुलनेने शांत आणि संयमी असते, तर नर प्रजनन काळात थोडा आक्रमक व सतर्क वाटतो. घरटे बांधण्याच्या वेळी नर काड्या व साहित्य गोळा करून आणतो आणि मादी त्या नीट लावून घरट्याला आकार देते. अंडी घालण्याचे काम मादी करते, तर अंड्यांचे उबवणे नर व मादी दोघेही आळीपाळीने करतात. पिल्लांना अन्न देतानाही दोघांची जबाबदारी समान असते.
एकूणच राखाडी बगळ्यांमध्ये नर मादी यांचा फरक रंगापेक्षा वर्तन आणि आकारावर अधिक आधारित असून दोघेही कुटुंब संरक्षण आणि पालन पोषणात तितक्याच निष्ठेने सहभागी होताना दिसून येतात. मित्रांनो, मानवी हस्तक्षेपापासून दूर राहूनही हा पक्षी आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व शांतपणे समजावतो. जिथे राखाडी बगळा आहे तिथे पाणी, जीवन आणि संतुलन शाबूत आहे याची जाणीव होते. अशा क्षणाचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे, कारण निसर्ग बोलत नाही तर तो दाखवतो. हा व्हिडिओ त्या मौन संवादाचा एक लहानसा दस्तऐवज आहे आणि हाच संदेश घेऊन रानवेडा निसर्गाशी जोडलेली ही वाट पुढे नेत राहतो.